नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल वाचताना आपण नद्या, डोंगर आणि जिल्हे सहज पाठ करतो. पण जेव्हा प्रश्न भूगर्भ रचनेवर म्हणजेच जिओलॉजिकल स्ट्रक्चरवर येतो, तेव्हा मात्र आपले मार्क हमखास जातात. आर्कियन, धारवाड, विंध्यन ही नावे ऐकली की आपले डोके चक्रावून जाते ना. पण मित्रांनो, भूगोलाचा अभ्यास हा केवळ नकाशांचा नाही, तर पृथ्वीच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास आहे. आज आपण हा इतिहास असा काही डिकोड करणार आहोत की खडकांचा क्रम असो वा आयोगाचे कठीण सापळे, तुम्ही हे सर्व कधीच विसरणार नाही. या एका व्हिडिओतून तुमचा भूगर्भ रचनेचा अभ्यास 100% पूर्ण होईल. चला थेट स्क्रीनवर लक्ष केंद्रित करा आणि आपण सुरुवात करूया. सर्वात आधी पाहूया आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीखाली नेमकं काय दडलेलं आहे. आजच्या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या सादरीकरणाचा विषय आहे महाराष्ट्राची भूगर्भ रचना. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या सत्रात आपण खडकांचे प्रकार कालानुक्रमानुसार पाहणार आहोत. कारण आपल्या राज्याचा पाया ज्या खडकांवर उभा आहे त्यावरच आपली खनिज संपत्ती आणि अर्थव्यवस्था अवलंबून आहे. सर्वात आधी ही अचूक टक्केवारी डोक्यात फिट करा. या पाय चार्ट मध्ये पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्राचा सर्वाधिक म्हणजेच तब्बल 81.2% भूभाग डेक्कन ट्रॅपने व्यापलेला आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो प्लेस्टोसीन आणि चतुर्थक जलोळ म्हणजेच ॲल्युव्हियल खडकांचा, जो 4.71% आहे. विंध्यन आणि कडप्पा खडक मिळून 2% आहेत. गोंडवना खडक 1.55% आणि सर्वात जुने आर्कियन व धारवाड खडक केवळ 1.048% आहेत. एमपीएससीतील प्रश्नांसाठी ही आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे. आता हा निर्मितीचा कालक्रम क्रोनॉलॉजिकल ऑर्डर पहा. सर्वात आधी आला आर्कियन खडक, जो सर्वात जुना समजला जातो. त्यानंतर धारवाड, मग कडप्पा, विंध्यन, गोंडवना, डेक्कन ट्रॅप, जांभा आणि सर्वात शेवटी जलोळ खडक, जो सर्वात नवीन समजला जातो. हा बाण डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे कालक्रम कधीच चुकणार नाही. सुरुवात करूया सर्वात प्राचीन आर्कियन खडक प्रणालीपासून. पृथ्वी थंड होत असताना तयार झालेला हा पहिला प्राथमिक खडक म्हणजेच प्रायमरी रॉक आहे. याला बेसमेंट कॉम्प्लेक्स म्हणतात, कारण यावरच इतर सर्व खडक उभे आहेत. अत्यंत उष्णतेमुळे हा स्फटिक म्हणजेच क्रिस्टलाइन रूपात असतो आणि यात जीवाश्म म्हणजेच फॉसिल्स अजिबात आढळत नाही. हा खडक पूर्व विदर्भ, सिंधुदुर्ग आणि विशेषतः नांदेडमध्ये आढळतो. यात लोह खनिज आणि मॅंगनीज मोठ्या प्रमाणावर सापडते. मित्रांनो, सर्वात जुना आर्कियन खडक तर आपण पाहिला, पण या खडकाची झीज होऊन कोणता नवीन खडक बनतो किंवा आयोगाचा असा कोणता मोठा ट्रॅप आहे ज्यात 90% विद्यार्थी फसतात? तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रात असा कोणता खडक आहे ज्यामध्ये पहिल्यांदा जीवाश्मांचे म्हणजेच फॉसिल्सचे अवशेष सापडले? आणि दिल्लीचा लाल किल्ला ज्या खडकापासून बनलाय तो खडक महाराष्ट्रात कुठे सापडतो? हे सर्व रहस्य आपण आता उलगडणार आहोत, त्यामुळे पूर्ण लक्ष देऊन ऐका. आता आपण आर्कियन खडकाच्या पुढच्या टप्प्याकडे म्हणजेच धारवाड खडकाकडे वळूया. आर्कियन खडकांचे अपक्षरण म्हणजेच झीज होऊन आणि स्तरीकरण होऊन धारवाड खडक प्रणाली तयार झाली आहे. हा सर्वात जुना स्तरित खडक म्हणजेच सेडिमेंटरी रॉक आहे, पण अतिदाब आणि उष्णतेमुळे यातही जीवाश्म आढळत नाहीत. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यावरून याला हे नाव पडले आहे. हा खडक भंडारा, गोंदिया, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मध्ये आढळतो. यात उच्च प्रतीचे लोह खनिज, मॅंगनीज आणि अभ्रक म्हणजेच मायका सापडते. आता पहा हा आयोगाचा ट्रॅप. पहिला ट्रॅप. धारवाड स्तरित असल्याने त्यात जीवाश्म आहेत का? उत्तर आहे नाही. आर्कियन आणि धारवाड दोन्ही जीवसृष्टीच्या आधीचे असल्याने त्यात जीवाश्म नाहीत. दुसरा ट्रॅप आहे जिल्ह्यांचा. लक्षात ठेवा, नांदेडमध्ये फक्त आर्कियन खडक आढळतो, धारवाड नाही. आणि कोल्हापूरमध्ये फक्त धारवाड आढळतो, आर्कियन नाही. यामध्ये गल्लत करू नका. तिसरा खडक आहे कडप्पा खडक प्रणाली. धारवाड खडकांवर तयार झालेला हा स्तरित खडक आहे. इथे एक महत्वपूर्ण बदल झाला. या कालखंडात पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली, त्यामुळे या खडकांमध्ये पहिल्यांदा जीवाश्मांचे अवशेष आढळायला सुरुवात होते. यात प्रामुख्याने चुनखडी, लाइमस्टोन आणि डोलामाइट सापडते, जे सिमेंट उद्योगासाठी अत्यंत महत्वाचे आहे. हा खडक यवतमाळ, चंद्रपूर आणि कोल्हापूरमध्ये आढळतो. चौथा खडक म्हणजे विंध्यन खडक प्रणाली. नदी खोऱ्यातील गाळाच्या निक्षेपाने याची निर्मिती झाली. यात प्रामुख्याने लाल वालुकाश्म, रेड सँडस्टोन सापडतो.
सांचीचा स्तूप आणि दिल्लीचा लाल किल्ला याच खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्रात हा खडक प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात आढळतो. विशेष म्हणजे हिऱ्यांच्या प्रसिद्ध पन्ना आणि गोळकोंडा खाणी याच प्रणालीत येतात. मित्रांनो, आता आपण अशा दोन खडकांकडे वळणार आहोत ज्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः जगवले आहे. एक खडक असा आहे जो राज्याची 60% विजेची गरज भागवतो आणि दुसरा खडक असा आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला 81% व्यापलेले आहे. होय, मी बोलतोय गोंडवना आणि डेक्कन ट्रॅप बद्दल. पण आयोगाने गोंडवनाच्या कोळशावर असे काही फसवे सापळे रचले आहेत जे डिकोड करणे अत्यंत गरजेचे आहे. चला स्क्रीनवर पाहूया. आपण आता थेट कार्बोनिफेरस कालखंडात जाऊन गोंडवनाची निर्मिती पाहूया. तर 5वा टप्पा आहे गोंडवना खडक प्रणाली. कार्बोनिफेरस कालखंडात भूकंपाने जमिनीचा मोठा भाग खचला आणि महाकाय जंगले जमिनीखाली गाडली गेली. या वनस्पतींच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडून या खडकांची निर्मिती झाली. राज्याची 60% ऊर्जा याच खडकातील कोळशावर अवलंबून आहे. यात उच्च प्रतीचा बिट्युमिनस दगडी कोळसा आढळतो. हा खडक प्रामुख्याने नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर मध्ये आहे. आता पाहूया आयोगाचे गोंडवना खडकाबद्दलचे सापळे. ट्रॅप नंबर 1. आयोग म्हणते दगडी कोळसा वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक आढळतो. हे चूक आहे. तो वर्धा वैनगंगा नद्यांच्या खोऱ्यात आढळतो. ट्रॅप नंबर 2. आयोग म्हणते गोंडवना कोळसा अँथ्रासाइट दर्जाचा आहे. हेही चूक आहे. तो दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजेच बिट्युमिनस प्रकारात येतो. 6वा आणि सर्वात मोठा खडक म्हणजे दख्खनचा ट्रॅप, डेक्कन ट्रॅप, बेसाल्ट खडक. क्रेटेशियस कालखंडात भ्रंशमूलक ज्वालामुखीच्या उद्रेकापासून म्हणजेच फिशर व्होल्कॅनोचं इरप्शन झालं आणि त्यापासून या खडकाची निर्मिती झाली. लावारसाचे तब्बल 29 वेळा थर साचले. म्हणूनच याला पायऱ्यांसारखी रचना असलेला ट्रॅप म्हणतात. याने महाराष्ट्राचा सर्वाधिक 81.2% भूभाग व्यापला आहे. याच बेसॉल्ट खडकाची झीज होऊन शेतीसाठी सुपीक काळी कापसाची मृदा रेगूर सॉइल तयार झाली आहे. 7वा प्रकार आहे जांभा खडक प्रणाली, लॅटेराइट रॉक्स. अलीकडील 1 ते 2 दशलक्ष वर्षापूर्वी अतिपर्जन्याच्या प्रदेशात बेसॉल्ट खडकाची अपक्षालन म्हणजेच लीचिंग प्रक्रिया होऊन हा खडक बनला. पावसामुळे खडकाचा वरचा थर वाहून जातो आणि फक्त लोह आणि ॲल्युमिनियम शिल्लक राहते. दक्षिण कोकणात हा खडक प्रामुख्याने आढळतो आणि यात बॉक्साईट व लोह खनिज सापडते. मित्रांनो, सर्वात प्राचीन आर्कियन खडकापासून ते बेसाल्ट आणि जांभा खडकापर्यंतचा हा प्रवास आपण पाहिला. पण सर्वात नवीन खडक कोणता? असा खडक जो आजही तयार होत आहे आणि ज्याने आपली शेती अत्यंत समृद्ध केली आहे. आणि हो, आयोगाचा सर्वात आवडता प्रश्न, या सर्व खडकांच्या टक्केवारीचा उतरता क्रम. हे शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे सापळे समजून घेतल्याशिवाय आपला अभ्यास पूर्ण होऊच शकत नाही. चला शेवटचा टप्पा पूर्ण करूया. आता पाहूया सर्वात नवीन भूगर्भीय रचना आणि त्यानंतर फायनल रिव्हिजन मॅट्रिक्स. 8वा आणि शेवटचा खडक आहे जलजन्य जलोळ खडक प्रणाली म्हणजेच ॲल्युव्हियल सिस्टीम. हा प्लॅस्टोसिन आणि अलीकडील चतुर्थश कालखंडात तयार झालेला सर्वात नवीन खडक आहे. नद्यांच्या अपक्षरण आणि निक्षेपणाच्या कार्यातून याची निर्मिती होते. सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने हा खडक शेतीसाठी अत्यंत सुपीक आहे. हा प्रामुख्याने नद्यांची खोरी आणि कोकण किनारपट्टीवर आढळतो आणि याने 4.71% भूभाग व्यापला आहे. संपूर्ण उजळणीसाठी हा आहे भूगर्भीय प्रणाली आणि खनिजांचा सारांश मॅट्रिक्स. आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्यन, गोंडवना, डेक्कन ट्रॅप आणि जांभा खडक आणि हे सर्व खडक कुठे आढळतात ते जिल्हे आणि महाराष्ट्राचे ते विभाग, हे सर्व या मॅट्रिक्स मध्ये तुमच्यासाठी दिलेले आहे. तर परीक्षेच्या पूर्वी हा तक्ता पाहिला तर तुमचे बरेच प्रश्न सुटतील. व्हिडिओ पॉज करा आणि या तक्त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आता आपण पाहूया आयोगाचे मास्टर ट्रॅप्स. ट्रॅप नंबर 1. टक्केवारीचा अचूक उतरता क्रम. डेक्कन ट्रॅप 81.2%, गाळाचा खडक 4.71%, विंध्य किंवा कडप्पा 2%, गोंडवना 1.55%, आर्कियन किंवा धारवाड 1.048%. दुसरा ट्रॅप आहे सर्वात जुना आर्कियन तर सर्वात नवीन जलोळ. गोंडवना कालखंड दख्खनच्या पठाराच्या आधी आला होता. ट्रॅप नंबर 3 आहे दख्खनच्या पठाराची जाडी उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते.
तर आता निष्कर्ष काढायचा तर महाराष्ट्राचा 81.2% भाग जरी बेसॉल्टने झाकलेला असला तरी उर्वरित 19% भाग, ज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण येतात, राज्याला खनिजांनी समृद्ध बनवतो. कोट्यवधी वर्षाच्या या भूगर्भीय घडामोडींनीच आजच्या राज्याची अर्थव्यवस्था, शेती आणि सिमेंट किंवा ऊर्जा उद्योगांचा भक्कम पाया रचला आहे. तर मित्रांनो, आपण संपूर्ण भूगर्भ रचना डिकोड केली. आता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला ज्या खडकापासून बनला आहे, तो खडक कोणत्या खडक प्रणालीत मोडतो? तुमचे अचूक उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच कळवा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू. एमपीएससी वर्णनात्मक किंवा यूपीएससी परीक्षेची तयारी करताय तर तुम्हाला माहिती आहेच की प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी किती महत्त्वाच्या असतात आणि विविध स्रोतांमधून माहिती एकत्र करायला किती वेळ लागतो ते. पण जर हे सर्व महत्त्वाचे मुद्दे सारांश रूपात तज्ञांद्वारे बनवून रेडीमेड एकाच ठिकाणी मिळाले तर यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत सह्याद्री पल्स, एक दरमहा पब्लिश होणारं मासिक. मासिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या भाषेत तुम्हाला सोयीचं वाटेल ती निवडा. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचे भाग स्वतंत्र दिले आहेत. त्यामुळे फॅक्ट्स कुठे वाचायच्या आणि डायनॅमिक म्हणजेच विश्लेषणात्मक विषय कुठे ते तुम्हाला स्पष्टपणे समजेल. हे एक रंगीत मासिक आहे ज्यामध्ये इन्फोग्राफिक्स, तक्ते, उपशीर्षके अर्थातच सब हेडिंग्स यांचा देखील समावेश आहे. हे सर्व स्मरणशक्तीस मदत करतं आणि फास्ट रिव्हिजनसाठी देखील उपयोगी ठरतं. या मासिकातील सह्याद्री स्पेशल्स आणि फीचर आर्टिकल्समध्ये महिन्यातील 3 ते 4 मुद्द्यांवर सखोल विश्लेषण असते, जे संकल्पनात्मक स्पष्टता देतात आणि निबंध व मुलाखतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. प्रत्येक लेखात महत्त्वाचे कीवर्ड्स, आकडेवारी, चांगले प्रशासकीय उपक्रम म्हणजेच बेस्ट प्रॅक्टिसेस, वे फॉरवर्ड यांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे लेख मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनाच्या म्हणजेच आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहे. प्रत्येक मुख्य परीक्षा लेखानंतर यूपीएससी स्तराचा सराव प्रश्न दिला जातो, म्हणजेच वाचनासोबत विचार आणि उत्तरलेखनही होईल. हे मासिक फक्त चालू घडामोडी पुरते मर्यादित नसून आवश्यक तेवढं स्टॅटिक कंटेंट देखील कव्हर करतं. त्यामुळे हे मासिक दरमहा रिव्हिजनसाठी वापरायला योग्य आहे. त्यात मार्क करा, नोट्स काढा आणि हायलाइट करा. तुम्हाला हे मासिक प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची, म्हणजे अभ्यासामध्ये उशीर होत नाही. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील इंग्रजी तसेच मराठीमधील मासिकांच्या PDF फाईल्स सह्याद्री IAS टेलिग्राम चॅनलवर आधीच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यापुढील महिन्यांचे मॅगझिन मिळवण्याकरता फक्त एकदाच सिंपल गुगल फॉर्म भरावा लागेल आणि मासिकाची PDF प्रत थेट तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवली जाईल. गुगल फॉर्मची लिंक खाली देण्यात आली आहे. तसेच टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. तुमच्या एमपीएससी प्रवासासाठी विश्वासार्ह अभ्यासपर साधने हवी असतील तर सह्याद्री पल्स मासिकाचा दरमहा अभ्यासाचा भाग बनवा.